आम्हाला शाळेत असताना कुसुमाग्रजांची एक कविता होती, कणा. या कवितेतला नायक सगळं काही गमावून बसतो. नदीच्या पुरात तो त्याचं घर, संसार सगळं गमावतो. पण ज्यावेळी त्याचे सर त्याला मदत म्हणून खिशात हात घालतात, त्यावेळेस तो हसत हसत उठतो आणि म्हणतो, सर, पैसे नकोत, फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. खरं तर आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची हिंमत असते हो कित्येकात, पण त्यांना गरज असते कुणीतरी लढ म्हणण्याची, प्रेरणा देण्याची. काहींना तर ती परिस्थितीच लढायला भाग पाडते. करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली की माणसं लढतात, हातपाय हलवतात, झगडतात परिस्थितीसोबत आणि जिंकतातही. एक राजा होता. त्यानं राज्यात दवंडी दिली. जो कुणी तरुण राज्यातील ही नदी पोहून पलीकडे निघून जाईल, पलीकडच्या तीरावरती जाईल, त्याला मी अर्धराज्य बक्षीस देईल आणि राजकन्येसोबत त्याचं लग्न लावून देईल. ही बातमी ऐकून राज्यातील हजारो तरुण त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जमा झाले. स्पर्धेच्या आधी राजानं ऐनवेळी सूचना दिली, या नदीत काही विषारी साप आहेत, एक मोठी मगर आहे, पलीकडे पोहोचताना तुमचा जीवही जाऊ शकतो. अर्धराज्य बक्षीस, राजकन्येसोबत विवाह, अशी अनेक स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत सहभागी व्हायला आलेले तरुण हिरमसून गेले. कुणीही नदीत उडी मारायला तयार नाही. आपल्या राज्यात एकही धाडशी तरुण नसावा. राजाला वाईट वाटलं. इतक्यात प्रधानानं राजाला खबर दिली, राजे, निरोप आलाय, कुणीतरी एका तरुणानं नदीत उडी घेतली आणि तो आता पुढे निघालाय. राजाला आनंद झाला. राजा नदीवर पोहोचला. तो तरुण विषारी सापांचा सामना करत आणि आडवी आलेल्या मगरीला बाजूला करत पुढच्या किनाऱ्याकडे निघाला होता. अखेर रक्तभंबाळ अवस्थेत तो पुढच्या किनाऱ्यावर पोहोचला. राजाला त्याचं कौतुक वाटलं. राज्यात त्याची मोठी मिरवणूक निघाली. अर्धराज्य बक्षीस मिळालं. राजकन्येसोबत त्याचा विवाह झाला. काही दिवसांनी त्याच्या पत्नीनं त्याला विचारलं, का हो, तुम्ही एकटेच एवढे शूर कसे? हजारो तरुणांमध्ये तुम्ही एकट्यानंच उडी घेतली, तुम्ही घाबरला नाहीत? त्यावेळी त्या तरुण मित्रानं सांगितलं, तू जो विचार करते ना, तोच विचार मी पण करतोय. आम्ही सगळेच जण किनाऱ्यावर उभे होतो, पण मला नेमकं मागून ढकललं कुणी, मी त्याला शोधतोय. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांची कुणीतरी जाणीव करून देणं गरजेचं असतं. प्रत्येक वेळी कुणी आयतं ताट वाढून द्यावं किंवा मोठी मदत हातात आणून द्यावी असं नाही. कधी कधी प्रेरणा, प्रोत्साहन असं ढकलण्याची आणि लढ म्हणण्याची गरज असते.